काल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरला येऊन भीमाशंकर विकास आराखड्याची सुरू असलेल्या कामांची प्रगतीची माहिती घेतली। काल त्यांच्याबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुणे जिल्ह्याच्या श्रीमती सोनेत्राताई पवार या पण येणार होत्या, परंतु काही कारणानं त्यांना शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी आज येऊन या विकास आराखड्याची पाहणी केली, सुरू असलेली कामं पाहिली, काही बदल सुचवले आणि झालेल्या कामाबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। गेले काही दिवस मंदिर या कामासाठी भाविकांना खुलं नव्हतं। ते मंदिर उद्या 15 जूनपासून भाविकांना खुलं होणार आहे, परंतु सगळीच कामं काय अजून पूर्ण झालीत असं पण नाही। त्याला थोडासा उशीर लागणार आहे, परंतु आता ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून ज्यांचा नंबर लागेल अशा भाविकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। मुळामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर हे आपल्या देशामधल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी एक आहे आणि आपल्याला माहिती आहे की 2027मध्ये जो कुंभमेळा होतोय तो महाराष्ट्रामध्ये नाशिकला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हा कुंभमेळा होतोय। ज्या वेळेला कुंभमेळा होतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधू भक्त भाविक सगळे त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यासाठी हे जे लाखो भाविक या कुंभमेळ्याच्या निमित्तानं येणार आहेत त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा निर्माण करून द्यायच्या याच्या संदर्भामध्ये या विकास आराखड्याच्या माध्यमातून पुढे जाण्याचं ठरलेलं आहे। सुरुवातीलाच मला आपल्याला सांगितलं पाहिजे की भीमाशंकर देवस्थान हे खूप जुनं आहे, त्याला मोठा इतिहास आहे आणि 1990 साली मी आमदार झाल्यापासून सातत्यानं काही ना काहीतरी तिथं विकासाची कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून देशातून येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि म्हणून तो आपण प्रयत्न करतो। पण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे एकतर हा एरिया जो आहे तो संपूर्ण आदिवासी भाग आहे, त्यामुळं आदिवासींच्या जमिनी डेव्हलपमेंटच्या कामाच्यासाठी घेता येत नाही। नंबर 2, भीमाशंकरचा जो समावेश आहे तो फॉरेस्टमध्ये आहे, त्यामुळे त्याला फॉरेस्ट कायदा पण लागू होतो। फॉरेस्टच्या बरोबरीनं भीमाशंकरचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा असल्यामुळे सुद्धा तिथं काही केंद्राने सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमानुसार डेव्हलपमेंट करायला मर्यादा आहे। म्हणजे एका बाजूला फॉरेस्ट, दुसऱ्या बाजूला शेकरूचं अभयारण्य, तिसऱ्या बाजूला इको सेन्सिटिव्ह झोन आणि चौथ्या बाजूला आदिवासींच्या जमिनी, हा सगळा प्रश्न आहे। तसं पाहिलं तर भीमाशंकरला 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो।
जवळपास 250-300 इंच पाऊस पडतो. पण तुम्हाला माहिती आहे की भीमाशंकर कारखाना जो आहे तिथे आपल्याला त्या परिसरात एक साधारणतः 20 ते 30 इंचापर्यंतच फक्त पाऊस पडतो. म्हणजे इतकं हे पर्जन्यमानामधला हा जो फरक आहे, हा फरक एका बाजूला डेव्हलपमेंट होत असताना दुसऱ्या बाजूला डेव्हलपमेंटमध्ये ज्या काही अडचणी येतात त्याच्यामध्ये भीमाशंकरला पडणारं सगळं पावसाचं पाणी हे भीमा नदीचा उगम आहे आणि ती भीमा नदी मग नंतर खेड तालुक्यामध्ये जाऊन ती भीमा म्हणून आपण जी पाहतो तिथं चासकमांचं धरण या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि आज त्याचा उपयोग खेड त्याच्याबरोबर शिरूर आणि इतर भागांनासुद्धा होतो. तर अशी परिस्थिती आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तिथं लाल माती असल्यामुळं आपल्याला तिथं ते पाणी थांबत नाही, सगळं पाणी खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचे टँकरसुद्धा त्या ठिकाणी द्यावे लागतात. गेल्या काही वर्षामध्ये आपण आपल्या पद्धतीनं दळणवळणाच्या सुविधा केलेल्या आहेत, शिक्षणाच्या सुविधा केलेल्या आहेत, बाकीच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भात मी यापूर्वी आपल्याला माहिती आहे आणि नंतर पाहिजे असलं तर आणखीन त्याच्या संदर्भात मी आपल्याला माहिती देईन. परंतु आता 2027ला सुरू होणारा कुंभ जवळजवळ वर्ष दीड वर्ष चालणार आहे. त्यामुळे किमान दररोज 1 लाख लोक तिथे येतील अशा प्रकारची एक अपेक्षा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना सगळ्या सुविधा विना त्रास निर्माण करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. मुळामध्ये 2018 सालामध्ये पहिला भीमाशंकर विकासाचा आराखडा केला गेला. त्यावेळेला श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री होते. त्यावेळेला 148 कोटीचा आराखडा तयार केला गेला होता. त्याचा आढावा घेतल्याच्या नंतर त्या 148 कोटीपैकी 90 कोटीची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत. उरलेली कामं आता हा जो दुसरा आराखडा काही दिवसापूर्वी राज्य सरकारने मंजूर केला त्याच्यामध्ये 288 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आणि त्या आराखड्यामध्ये मंदिराच्या पासून तर परिसराचा सगळा विकास आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. आणि आज 14 तारीख आहे. 11 जूनला राज्य सरकारने आणखीन एक तिसऱ्या आराखड्याला मंजुरी दिलेली आहे आणि तो तिसरा आराखडा जो आहे तो 172 कोटी रुपयाचा आहे. असं जवळजवळ 600 कोटी रुपयाचा हा आराखडा भीमाशंकर मंदिर आणि भीमाशंकर परिसर विकास याच्यासाठी दिलेला आहे. आपण जेव्हा भीमाशंकर परिसर म्हणतो त्यावेळेला हा फक्त आंबेगाव पुरताच विषय नाही तर खेड तालुक्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंदिर हे खेड तालुक्यात आहे, याच्याबद्दल वाद कोणाचा असायचं काही कारण नाही. परंतु निम्म्या पायऱ्यांपर्यंत आंबेगाव तालुका आहे आणि निम्म्या पायऱ्यांच्या पुढे खेड आहे आणि खेड तालुक्यामध्ये हे मंदिर आहे. त्यामुळे तिथं भीमा नदीचा उगम असेल, कोटेश्वर असेल किंवा बाकीची कामं असतील, ही सुद्धा सगळ्या कामांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. आता या 600 कोटीच्या व्यतिरिक्त आणखीन काही रस्त्याची कामं हातामध्ये घेतलेली आहे की जेणेकरून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भाविक आणि पर्यटक येणार असतील तर त्यांना वाहतुकीमध्ये सगळ्या या गोष्टी सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. आता
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील या भीमाशंकरच्या क्षेत्र आणि परिसर विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. त्यांनीसुद्धा आराखड्याला गती देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. दुर्दैवानं आज ते आपल्यात नाही आहेत आणि त्याच्यामुळं या परिसरामध्ये लक्षणीय अशा सुधारणा होऊन एक श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाला मदत झालेली आहे. हा पूर्वीचा जो 148 कोटी रुपयाचा पहिला आराखडा जो होता त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की 90 कोटी रुपयापर्यंतची कामं पूर्ण झाली. राहिलेली कामं दुसऱ्या आराखड्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. दुसरा आराखडा 288 कोटी रुपयाचा दुसरा आराखडा मंजूर झाला. त्याच्यामध्ये कुंभमेळा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आपण हा आराखडा मंजूर केलेला आहे. या आराखड्याच्या अंतर्गत भाविकांच्यासाठी जे आपण पार्किंग करतो आहे त्या पार्किंगमध्ये 2000 चारचाकी वाहनं राहू शकतील, 200 बस उभे राहू शकतील आणि 5000 दुचाकीसाठी अत्याधुनिक वाहनतळ, विश्रामगृह, स्नानगृह, शौचालय, लॉकर सुविधा आणि भाविक सुविधा केंद्र त्या ठिकाणी उभारण्यात येत आहेत. तर ही आजपर्यंत भाविकांना या सगळ्या सुविधा नव्हत्या. आता हे जे पार्किंग आहे हे पार्किंग साधारणतः मंदिरापासून तर 5 किलोमीटर अलीकडं पार्किंग आहे आणि मग त्या पार्किंगमध्ये सगळी गाडी लावली. त्याला समजा टॉयलेट्स पाहिजे असतील, आंघोळ करायची असेल, बाकीच्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी या सगळ्या सुविधा मी आधी ज्या सांगितल्या त्या तुम्हाला मिळणार आहेत. मग एकदा तिथं पार्किंगला हे भाविक किंवा पर्यटक उतरले की त्यांच्यासाठी एक शटल सेवा आपण तिथं सुरू करणार आहोत. एकतर इलेक्ट्रिक कार्स, छोट्या कार्स म्हणजे बसेस, छोट्या बसेस किंवा मग त्या बग्गी असतात ज्या 18 सीटरपर्यंतसुद्धा आता बग्गी येतात. जेणेकरून आमचा प्रयत्न हा आहे की तिथं पर्यावरणाला कुठेही धक्का लागणार नाही, प्रदूषण होणार नाही, ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. दरवर्षी होणाऱ्या गर्दीचं प्रभावी नियंत्रण करणं आणि व्यवस्थापन करणं याच्यासाठी मंदिर परिसरामध्ये आपण वाहन प्रवेश नियंत्रित करून नवीन प्रवेश मार्ग आपण विकसित करत आहोत. त्याच्याबरोबर पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत असताना विकास, वन्यजीव संरक्षण, प्लास्टिक मुक्त परिसर, इको फ्रेंडली ट्रेकिंग मार्ग आणि हरित उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचं एक त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याची कामंही सुरू आहेत. मंदिर परिसरात आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी धार्मिक स्थळांचं जतन आपण जे करतो आहोत आणि संवर्धन करतो, सुशोभीकरण करतो, ते असं मॉडर्न पद्धतीने आपण काही करत नाही. त्याच्यामध्ये आपण एक ॲस्थेटिक सेन्स ठेवून जसं हेरिटेज स्ट्रक्चर्स वगैरे असतात तसं हेरिटेज स्ट्रक्चरसारखं आपण हे करणार आहे. या सर्व कामांच्यापैकी अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. काही कामांची प्रशासकीय मान्यता होईल, पण भाविक सुविधा केंद्र, वाहनतळ, बस स्थानक विकास आणि जो आधीच्या आराखड्यामध्ये महादेव वन वगैरे जो एक प्रकल्प होता तो तुम्ही पाहिला की नाही मला माहीत नाही, परंतु तिथे एकदा जाऊन या की त्या महादेव वनामध्ये देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करून एकाच ठिकाणी आलेल्या भक्ताला सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं एक क्षेत्र आपण लक्षामध्ये ठेवलेलं आहे. आता काल जो 11 तारखेला जो 172 कोटीचा आराखडा मंजूर झाला त्याच्यामध्ये मुळातच आज तुम्ही जर पाहिलं तर भीमाशंकरचं मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेली घरं, अतिक्रमण, त्यांचं ड्रेनेजमध्ये सोडलेलं पाणी, भीमा नदीचं त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आणि सगळं त्याच्या पर्यावरण संवर्धन वगैरे या सगळ्या गोष्टीला अडचण निर्माण झालेल्या आहेत. म्हणून आता शासनाने असा निर्णय त्याच्यामध्ये केलेला आहे
की ते सगळं मंदिराच्या भोवतीचं सगळं जे स्ट्रक्चर आहे, बांधकामं आहेत, ती सगळीच्या सगळी बांधकामं पूर्णपणाने काढली जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपण एक श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास योजनेच्या अंतर्गत आपण भीमाशंकर वाडी म्हणून एक त्या ठिकाणी एक फॉरेस्टची जमीन आहे आणि बाकीच्याही विभागाची काही जमीन आहे. तर त्याच्यामध्ये जवळजवळ हे 172 कोटी रुपये खर्च करून ज्यांचं खाली घर होतं पूर्वी त्यांना, मग कोणाला 1 बेडरूमचं असेल, कोणाला 2 बेडरूमचं असेल, कोणाला 3 बेडरूमचं असेल, थोडक्यात बंगलो टाईप आपण त्यांना त्या ठिकाणी छोटी घरं त्या द्यायचं याच्यामध्ये समावेश आहे. ती जागा ॲक्वायर करताना सुद्धा ज्याच्याकडून जागा ॲक्वायर केली त्यालाही काही खर्च त्या ठिकाणी द्यावा लागलेला आहे. तर हे एक काम त्या ठिकाणी आहे आणि अतिशय आदर्श असं पुनर्वसन किंवा आदर्श असं नवीन शहराचं कदाचित हे आपल्या देशामधलं एकमेव पहिलं ठिकाण असेल की अशा ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात येते. आणि इतक्या कमी पिरियडमध्ये आता तुम्ही पाहिलं की ज्या कामाला 1.5 वर्षाचा कालावधी आवश्यक होता, मंदिराच्या जवळचं काम जरी सगळं पूर्ण नसलं झालं तरी 6 महिन्यामध्ये प्रशासनाने हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे. सुनेत्रा वहिनींनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आम्हीसुद्धा सगळ्यांनी सतत जसं कामाच्या प्रगतीचा आम्ही आढावा घेतो दर महिन्याला 15 दिवसाला, त्यावेळेला हे सगळं पुढं जातं आहे. आता हे सगळं करण्याच्यासाठी ही सगळी जी कामं आहेत ही साधारणतः मे 27पर्यंत पूर्ण करण्याचं एक आपलं नियोजन आहे. कारण तो जो कुंभ आहे तो कुंभ म्हणजे मेच्या नंतरच पुढच्या 27ला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्याच्या तारखा मला नक्की माहीत नाही, परंतु ते त्या ठिकाणी होईल. आता या आराखड्याअंतर्गत आपल्याला एक आधुनिक बसस्थानक, विस्तारित पार्किंग सुविधा, विविध वळण रस्त्यांचं रुंदीकरण, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. सध्या जे रस्ते 2.7 मीटर रुंदीचे आहेत ते रस्ते 7 मीटरपर्यंत रुंदीचे विस्तार त्याचा करण्यात येणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीने भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरामध्ये पादचारी मार्ग, कवर्ड कॉरिडॉर, फ्लोरिंग, एम्फी थिएटर आणि आधुनिक सुविधा विकास करण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे सिवेज निघेल, पाणी आणि इतर घरांचं टॉयलेटचं पाणी वगैरे, तर त्याच्यासाठी 257 KLDचा इतक्या क्षमतेचा सांडपाण्याचा प्रक्रियेचा प्रकल्पाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. सुरक्षितेच्या दृष्टीनं एक नवीन पोलीस स्टेशन आणि विश्रामगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. तर पोलीस स्टेशनचं काम, जिथं पार्किंगचं काम सुरू आहे तिथंच पोलीस स्टेशनचं कामसुद्धा सुरू आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीच गृहमंत्री असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचण आलेली नाही. तर ते लवकर पूर्ण होऊन लवकर सुरू होईल. आणि भविष्यातल्या पर्यटनाचा विचार करून आपण डिंबे धरण क्षेत्रामध्ये आज समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक येणार असतील तर विजेची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खात्रीशीर पुरवठा कसा करता येईल याची योजना आपण त्या ठिकाणी आखलेली आहे. आणि म्हणून आज तळेघरला जे सबस्टेशन आहे त्याची वीज जुन्नरवरून येते. मग एक आवश्यक सबस्टेशनची 33 kVच्या सबस्टेशनची आवश्यकता होती. आता तळेघरचं सबस्टेशन जे आहे 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर आदिवासी भागाचा पण लोड आहे आणि खालच्या भागाचा पण लोड आहे. आणि म्हणून आता डिंब्याला जी कॉलनी आहे इरिगेशनची, त्या कॉलनीमध्ये सरकारने डायरेक्शन दिले पाटबंधारे विभागाला, तुम्ही जमीन लागणारी उपलब्ध करून द्या 1 रुपयामध्ये. आणि ती जमीनसुद्धा हँडओव्हर झाली की लगेच 33 kVचं सबस्टेशनचं काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि साधारणतः 8 ते 9 महिन्यात ते काम होईल. त्याचा परिणाम असा होईल की खालच्या भागाचा लोड हा डिंब्याच्या सबस्टेशनवर जाईल आणि वरच्या तळेघरचं जे आजचं जे सबस्टेशन आहे ते फक्त डेडिकेटेड टू त्या आदिवासी जो वरचा भाग आहे त्या आदिवासी भागाकरताच त्या ठिकाणी राहणार आहे.
आणि मग हे सबस्टेशन आपण करणार आहे. त्याचबरोबर एक केबल कारचा पण, म्हणजे आपण त्याला हे म्हणतो काय, रोपवे म्हणजे खांडसपासून भविष्यात हा रोपवे भीमाशंकरमध्ये आणण्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता जे आपलं भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासला सुद्धा एखाद्या चांगल्या 5 स्टार हॉटेलला देऊन त्या 5 स्टार हॉटेलच्या त्यांना त्याच्यात काही सुधारणा करायची असल्या, नवीन बांधायचं असलं किंवा आहे तसं चालवायचं असलं, पण चांगल्या सुविधा भक्तांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत. हा एक त्याच्यामध्ये आणखीन उल्लेख आहे, समावेश ह्याच्यामध्ये. आत्ताचं जे आहे काय भक्तनिवास, हो, आत्ताचं भक्तनिवास त्यांनी तसं चालवावं किंवा त्यांना हँडओव्हर करणार आपण. त्यांनी पाडायचं असेल तर पाडावं, त्यांना ज्या पद्धतीने बांधायचं त्या पद्धतीने बांधावं, पण चांगल्या सुविधा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण कराव्यात, ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे काल भेट दिल्यानंतर एक अशी आख्यायिका आहे, काल ती गुरुजींनी मुख्यमंत्र्यांनाही सांगितली आणि आज उपमुख्यमंत्र्यांनाही सांगितली की आपलं जे भीमाशंकरचं लिंग आहे ते त्याच्यामध्ये दोन्ही आहे. म्हणजे उजव्या बाजूला म्हणजे जिकडं पाणी वाहतं त्या बाजूला त्रिपुर सुंदरी आणि इकडच्या बाजूला देव, असं म्हणून एका बाजूला आपण गंध लावतो आणि दुसऱ्या बाजूला हळदी कुंकू वाहतो. तर अशी आख्यायिका आहे की भीमाशंकरचं दर्शन केल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये या कळमजाईचं दर्शन, कारण ते आदिवासी लोक त्याला कळमजाई म्हणतात, इतर लोक त्याला कमलजा माता म्हणतात, परंतु माझा असा आग्रह राहणार आहे की त्यांना सगळ्यांनी कळमजाईच म्हटलं पाहिजे, कारण जेणेकरून त्या आदिवासींच्या भावना ज्या आहेत त्या भावना त्या ठिकाणी कायम राहतील. त्याचबरोबर ते कळमजाईचं मंदिर त्याचाही समावेश आराखड्यात करण्याचे आदेश काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याच्यामध्ये मंदिर तर होईलच, पण मंदिराच्या डाव्या बाजूला काही जागा आहे, मंदिराच्या उजव्या बाजूला काही जागा आहे. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची 2 धर्मशाळा आहेत, त्या धर्मशाळांच्या जागा आणि ते सगळ्या जागा घेऊन सरकारने डेव्हलप करायच्या आणि डेव्हलप केल्यानंतर त्याच्यामधून मग त्या मूळ संस्थांना काही त्याच्यामध्ये जागा उपलब्ध करून देऊन बाकीची जागा भक्त भाविकांच्यासाठी, जशी तिरुपतीला व्यवस्था असते तशी ती अगदी मंदिराच्या जवळ ते होईल. बाकीचे ठीक आहे 5 किलोमीटर लांब आहेत, आणखीन कुठं लांब आहेत, आणि हळूहळू आता आमच्या आदिवासी बांधवसुद्धा किंवा स्थानिक तिकडचे नागरिकसुद्धा आता रिसॉर्ट बांधायला लागलेले आहेत. ब्रेड अँड ब्रेकफास्टची जी ब्रेकफास्ट आणि बेड अशी परदेशात आपण जर गेलो तर एक अशी व्यवस्था आहे की घर बांधले, मालकी मूळ मालकाचीच राहील, तो घर बांधेल ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर, ग्राउंडला तो राहील, वरती गेस्ट येतील त्यांना भाड्याने रूम दिली जाईल, ते तिथे रात्री राहतील, त्यांना फक्त त्याच कुटुंबाने नाश्ता द्यायचा. नाश्ता देताना काय वडा सांबार आणि डोसाच दिला पाहिजे असं काही नाही, नाचणीची भाकरी दिली किंवा स्थानिक, तर त्याच्यामुळे त्याचंसुद्धा एक लोकल मार्केटला मग कोणाला ऑमलेट पाहिजे तर कोंबड्यांचा व्यवसाय तिथं वाढू शकतो, चिकनचा व्यवसाय त्या ठिकाणी वाढू शकतो, असे स्थानिक पातळीसुद्धा रोजगार त्या ठिकाणी वाढू शकतात. त्याच्याच बरोबरीने आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर भाविक येणार असतील तर जशी विजेची सुरक्षा आपण पाहतोय तसं पाण्याची सुद्धा सुरक्षा ही महत्त्वाची आहे. म्हणून कोंढवळ तलावाचं अपूर्ण असलेलं काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करणं, त्याचबरोबर गोठेवाडीचा तलाव आहे त्याचंही काम पूर्ण करणं, कोंढवळचा तलाव आहे त्याचंही काम लवकरात लवकर पूर्ण करणं, आदिवासींच्या ज्या लिफ्ट इरिगेशन्स योजना आपण आता तयार केलेल्या आहेत पाटबंधारे विभागाने त्याही मार्गी लावणं, तर या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर जे रस्ते हाती घेण्यात आता आलेले आहेत,
एक रस्त्याला तर मंजुरी दिली आहे सरकारने. तो कुठला रस्ता आहे तर खेडपासून तर वाडा धरणाच्या त्या चासकामान धरणाच्या तिकडून वाड्याकडून तो जो मंदोशी वगैरे आहे तिकडून तळेघरला जो रस्ता निघतो त्या कामाचं टेंडर पण झालेलं आहे. त्या कामाचं सगळं झालेलं तर ते काम तातडीने सुरू करण्याच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, सरकारने सांगितलेलं आहे. त्याच्याच बरोबरीनं जुन्नरहून येणारा जो रस्ता आहे तो जुन्नरहून येणारा रस्तासुद्धा हा बोरघर मार्गे तिकडून कावळ खिंड वगैरे तिकडून तो रस्ता बोरघर मार्गे हा याच्यापर्यंत पोचवण्याचा एक प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक रस्ता जो आहे तो म्हणजे घोडेगावचा आपला फाटा आहे ना, जुन्नर फाटा, तिथपर्यंत किंवा गोनवडीपर्यंत तिथे येईल आणि गावातून न जाता तो रस्ता बाहेरून तसा सरळ बायपाससारखा भीमाशंकरला जाईल, जेणेकरून घोडेगावमधल्या किंवा शिनोली वगैरे त्या परिसरामधल्या गावांना काही अडचणी तयार होणार नाहीत. तर हा एक त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि हे सगळं करताना आम्ही ज्यावेळेला देशातून जगातून येणाऱ्या भाविकांची सोय पाहतो तर याच्यावर आमचा एक कटाक्ष आहे की कुठल्याही परिस्थितीत स्थानिक जो आहे, स्थानिक आदिवासी आहे, स्थानिक तरुण आहे, त्या कुटुंबाला उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे, त्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आता आपण ज्या मिनी बसेस किंवा कार ठेवू तिथं वाहतुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांना, तर त्याला या सगळ्या तरुण मुलांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्यांनी एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा एक आग्रह आपला त्याच्यामध्ये आहे आणि ते सगळं मान्य झालेलं आहे. अजून एक निगडाळ्यापासून समोर जाणारा रस्ता एक 3-4 किलोमीटर गेला तर आपण थेट खेड तालुक्यात पोचू शकतो. तोही रस्ता हातामध्ये घ्यायचं ठरलेला आहे. असं हे सगळे रस्ते, मग पुन्हा डिंब्याचं गार्डन, आहुप्यापासून डिंब्यापर्यंतचा रस्ता तो अजून मान्य झाला नाही, परंतु त्याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून एक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या येईल आणि इमर्जन्सीच्या वेळेला इव्हॅक्युएशनची काही व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्यावेळेला त्या इव्हॅक्युएशनच्या याच्यासाठी आपल्याला एक पर्यायी मार्ग असला पाहिजे. एक तर खेडचा मार्ग पर्यायी असणार आहे, एक तर आता जो मंजूर झालेला रस्ता आहे तो असणार आहे, एक तर हा तिसरा रस्ता जो आता याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर साधारणतः 2029ला पुणे ग्रँड टूर नावाचा एक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ते जगात सगळीकडे होतं, भारतात ते पहिल्यांदा होतं आहे आणि पहिल्यांदा होतं आहे ते महाराष्ट्रात पहिल्यांदा होतं आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा होतं आहे ते पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा होतं आहे. त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन तुम्हाला मी नंतर कधीतरी शासकीय प्रतिनिधी असताना त्या ठिकाणी आपल्याला ते प्रेझेंटेशन देईन. तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं, मग ते हिंजवडीपासूनचा एक ट्रॅक वेगळा आहे, मग बारामती आणि तिकडचा एक ट्रॅक वेगळा आहे. म्हणजे आपली जी सगळी रिलिजियस प्लेसेस आहेत तिथं आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत तिथं हे जाणं. आणि आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं या ग्रँड टूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना मिळतात. आपल्याही देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून त्याच्यासाठी ह्या ग्रँड टूरमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना एक आपण हे करणं, उद्युक्त करणं, ट्रेनिंग देणं, तर हे सगळं काम या भीमाशंकरच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळं पायाभूत सुविधा निर्माण करत असताना, धार्मिक सुविधा निर्माण करत असताना आपल्याला स्थानिक माणूससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचा मानवी चेहरा विकासाला असला पाहिजे असं आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो, त्यावेळेला हा विकास त्याच्यामध्ये होईल आणि टप्प्याटप्प्याने मग बाकीची सुद्धा कामं त्या ठिकाणी होत राहतील. तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं श्री क्षेत्र भीमाशंकर हे फक्त धार्मिक स्थळ आहे असं मानायचं काही कारण नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग वैभवाचं प्रतीक आहे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक दर्शनाचा
एक अनुभव मिळावा, तसेच या क्षेत्राचा धार्मिक, पर्यावरणीय आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण हा आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ही सगळी कामं 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करणं आणि श्री क्षेत्र भीमाशंकर देशातील एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून उभं करणं हा आपला संकल्प आहे. आणि तो संकल्प मी या तालुक्याचा प्रतिनिधी, खेड तालुक्याचे प्रतिनिधी, जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधी, आजी माजी सगळे जे कोणी असतील ते सगळ्यांची मदत घेऊन, सगळ्यांची मतं लक्षात घेऊन, आदिवासी बांधवांची मतं लक्षामध्ये घेऊन हा सगळा प्रकल्प राबवायचा आपला प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की या दिलेल्या वेळेमध्ये ही सगळी कामं पूर्ण होतील. तोपर्यंत काही अडचणी होतीलही, पण लगेच त्याचा बाऊ करण्यापेक्षा शेवटी आम्हाला पोचायचं कुठं आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि इतका मोठा हा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे की जवळजवळ आत्ता जरी तो 600 कोटीचा दिसत असला तरी तो पूर्ण होईपर्यंत त्याचा खर्च साधारणपणाने 2000 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जाईल असं एक नियोजन आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे, मी आज जरी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही आहे, मी आमदार म्हणून, विधानसभेचा एक सदस्य म्हणून आज या ठिकाणी आपल्याला सांगतो की सरकारच्या माध्यमातून ही सर्व कामं पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर, खरं तर तुम्ही सगळ्या सुविधा देणार आहात, पण ह्या सुविधा देत असताना मंदिराच्या जवळ रामदास भाविकांची लूट अनेक वेळा होती. त्याला जबाबदार तिथले पुजारी, तिथले कर्मचारी असतात. त्याची सिक्युरिटी खाजगी एजन्सीला असं आहे की आता नियंत्रण देवस्थानचं राहतं, याला स्वतंत्र पॅरेंट यंत्रणा होती. आता आपण ऑनलाईन रिझर्वेशनची व्यवस्था करणार असल्यामुळं अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट होणारच नाही. आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहील. कोणालाही ही संधी मिळणार नाही, मिळाली तर त्याला काही स्पेअर केलं जाणार नाही. त्यामुळं त्याला स्वतंत्र वाटायचं, सगळ्यांना एक कॉपी द्यायची. तर आपण सगळ्यांना म्हणजे त्याच्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु हे सगळं मोडीत निघालेलं तुम्हाला दिसेल. विश्वास देतो मी की अशी संधी कोणालाही मिळणार नाही. 5 महिने मंदिर बंद होतं, उद्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं होते. कशा प्रकारे सुविधा असणार आहे आणि किती भाविकांना दर्शन देणार आहे, मंदिर कसं खुलं राहील? आता याच्याबद्दल फार सविस्तर माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे आणि साधारणतः 1000 लोकांना त्या ठिकाणी दर्शन देण्याच्या संदर्भात एक नियोजन आहे. आणखीन वेगळं काही नियोजन असलं तर ते मला माहीत नाही. सर, खरं तर ऑनलाईन दर्शन आपण सुविधा करून द्यावी, भाविकांची मागणी आहे. CCTVच्या माध्यमातून, स्क्रीनच्या माध्यमातून बाहेर दर्शन मिळावं, कारण काही लोकांना ते दर्शनही मिळणार नाही. अशा काही सुविधा देण्यात तुम्ही उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टींचा या आराखड्यात समावेश आहे. आता उद्यापासून उद्याच मी आधीच सांगितलं ना की सगळंच काम पूर्ण झालं असं नाही, तर सगळं फायनल पूर्ण व्हायला साधारणतः 2027पर्यंत आपल्याला जाईल. परंतु टप्प्याटप्प्याने आता तुम्ही पाहिलं ना, आता हे मंदिराचं जे सगळा पुढचा सभामंडप पाडून पुन्हा तसाच उभा करणं, हे काही वर्षही त्याला लागली असती, पण ते 6 महिन्यात प्रशासनाने उभं करून दाखवलं. आजही ते काही सगळं पूर्ण झालेलं नाही, पण आता भक्त भाविकांच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्याला आपण दर्शनासाठी उद्यापासून खुलं करतो आहोत. मी पण त्या देवस्थान ट्रस्टचा एक सदस्य आहे, काही काळ अध्यक्षही होतो. मंदिर गाभाऱ्यामध्ये जे अभिषेक होतात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये, त्यामुळे खरं तर जे दर्शन रांग आहे ती डिस्टर्ब होते. लांबून येणाऱ्या भाविकांना 5-5 तास लाईन उभं राहणाऱ्या भाविकांना दर्शन घेताना अडचण होते. त्याच्यावरती काय पर्याय निघू शकत नाही का? जे आतमध्ये अभिषेक होतात पर्याय निघू शकतो, पण त्याचा आता आज लगेच इतका विचार करण्याची गरज नाही. भविष्यामध्ये सगळं काम पूर्ण झाल्यानंतर जशा जशा सुविधा, आता तिरुपतीला सुद्धा आपण आपल्या घरात बसून ऑनलाईन दर्शन म्हणजे बुकिंग करू शकतो आणि आपल्याला एक वेळ दिली जाते, स्लॉट दिला जातो, त्याच वेळेत तिथं जाऊन आपल्याला दर्शन होतं. आता ते कसं करायचं, काय करायचं, तर ते टप्प्याटप्प्याने होईल. ज्या वेळेला प्रकल्प 100% पूर्ण होईल तसं आपण आत्तापासूनच आपण सुरुवात केलेली ऑनलाईनला, म्हणजे स्क्रीन लावणं,
त्या स्क्रीनवर थेट दर्शन करून देणं हे तर होणारच आहे. जे जे आवश्यक आहे, जे जे सगळ्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला देशातलं एक नंबरचं तीर्थक्षेत्र म्हणतो आहे, त्यावेळेला या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे आणि ते करणारच आहोत आम्ही. साहेब, खरं तर तुम्ही मंदिराच्या जवळची घरं काढणार, त्याचं पुनर्वसन करणार म्हणतात, पण आज रोजी तिथं बांधकामं सुरू आहे. असं आहे, बांधकामं सुरू असली काही असलं तरी एकदा आता सरकारने निर्णय घेतला आहे की त्यांचं तिकडं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन मी म्हणणार नाही त्याला, नवीन गाव निर्माण करायचं, एक आदर्श गाव निर्माण करायचं आहे. त्यामुळं आता ह्या बाकीच्या गोष्टी ज्या प्रशासनाच्या लेवलच्या आहेत तर त्या मला वाटतं त्याच्यात काय आपण फार खोलात जायची गरज नाही आणि मी काय अथॉरिटी नाही ते सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं द्यायला. नोट्स आहेत त्यातून काही समाधान करून घ्यायचं. आता चहा घेऊन नाही, अजून 2-3 गोष्टी आहेत, पण त्या आज सांगू का परत नंतर सांगू का? कॅमेरा बंद केला तरी चालेल किंवा हां नाही घ्या ना तुम्ही, मला काय अडचण नाही. किंवा मग आता एवढं येणार नाही पुढच्या आठवड्यात भरपूर झाले. परवा 2 दिवस ते चहा पाणी सुरू झाल्यावर मग राजकीय याच्यावर नाही. आपला वार्तालाप आहे, आपली पत्रकार परिषद नाही आहे. अर्थमंत्रीपणे माझ्याकडेच राहील, कारण जे पूर्वी अजितानंद होतो राष्ट्रवादीकडे आणि आता त्यांनी सांगितले की माझ्याकडेच राहील. तर मला माहिती नाही काय म्हटले ते, पण माझी माहिती अशी आहे की ते माननीय मुख्यमंत्री असं म्हटले की सध्या तरी ते माझ्याकडेच आहे असं म्हटलेलं आहे ते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहेच. तो काय आग्रह आम्ही सोडलेला नाही, परंतु शेवटी वरिष्ठ बसून त्याच्यात निर्णय घेतील. त्याच्यामध्ये मी फार लहान माणूस आहे की या विषयाच्या संदर्भात माझी काही कॉमेंट द्यायचा. साहित्य पदासाठी तुम्हाला संधी आहे अशी एक चर्चा. ती फक्त प्रेसमध्ये चर्चा आहे, बाकी त्याला काही महत्त्व देऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस महसूल मंत्रिपदाची पण मागणी करते. मला माहीत नाही, मी त्या चर्चेत सहभागी नाही आहे. आता जर भाजप राहणार असेल तर महसूल मंत्रीपद आमच्याकडे द्यावं असं. मी सांगितलं मी त्या चर्चेत नाही आहे. सर, शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जातंय. काही खासदार ठाकरेंचे शिंदे घेऊन जात आहेत. तर पूर्वीच पुन्हा एकदा सुरू होतंय का राजकारण? नाही, माझा काही कोणाशी तसा संपर्क नाही, त्यामुळे काय ऑपरेशन टायगर आहे काय ते पण मला माहीत नाही. त्यामुळे तर हा प्रश्न आता तुम्ही शिंदे साहेबांना किंवा ठाकरे साहेबांना विचारला तर तुम्हाला जास्त माहिती मिळेल. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर एकीकडे युद्धजन्य परिस्थिती, महागाई वाढते, सगळं सुरू असताना राजकारणात अशा जर खेळी खेळल्या गेल्या तर याचे परिणाम पुन्हा होतील. असं आहे की सगळे समजदार लोक आहेत आणि आता सगळं युद्धजन्य परिस्थिती किंवा जी काही जगातली परिस्थिती आहे त्याचा परिणाम हा निश्चितच जवळपास सगळ्या देशांच्यावर होणार आहे. आणि अशा वेळेला आता जे युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारी भाववाढ असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे येणारी आर्थिक मंदी असेल, ही ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्यातून राष्ट्राला कसं सावरायचं, राज्याला कसं सावरायचं हे आपलं प्रत्येकाचं एक ध्येय असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी विचार करतील. आणि यावर्षी आपण तसं पाहिलं तर आता अल निनोचा प्रभाव एवढा वाढलेला आहे. यावर्षी पाऊस किती पडेल काय पडेल याची आपल्याला खात्री नाही,
कदाचित मोठ्या दुष्काळासारखी सदृश्य परिस्थिती दुष्काळ किंवा दुष्काळासारखी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकेल. पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकेल. धरणांमध्ये पाण्याचे साठे असणार नाहीत. मग मोठ्या शहरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होईल. लहान गावांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होईल. त्यामुळं आधी आपल्यासमोर प्राधान्य कशाला आहे हे पाहिलं पाहिजे. तर प्राधान्य आपल्याला आपली अर्थव्यवस्था सावरणं, आपला देश सावरणं, आपला शेतकरी सावरणं, आपला कामगार सावरणं, आपले उद्योग सावरणं, सहकारी क्षेत्र सावरणं, जेणेकरून आपण जे लक्ष ठेवलेलं आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपलं जे लक्ष आहे ते लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकीय पक्ष नक्की घेतील आणि विरोधी पक्षाचे सगळे नेतेसुद्धा त्याला मदत करतील. याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण त्यांना सगळ्यांना या देशाच्या प्रति प्रेम आहे, या राज्याच्या प्रति प्रेम आहे आणि ते प्रेम दिसेलच तुम्हाला भविष्यात. हे सगळं असलं तरी आता सध्या राजकारणात जे ऑपरेशन टायगर राबवलं जाते तर त्याला मी एकदा एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्ही पुन्हा तोच प्रश्न फिरून फिरून वेगळ्या पद्धतीने विचारून तुम्हाला माझ्याकडून उत्तर मिळणार नाही एवढं समजून चला. काल तुम्ही निवासस्थानाला होतात, मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या समोर बाबाजी काळेंना किंवा सांगितलं की बाबाजी काळेंना प्रपोजल दिले. ते प्रपोजल काय आहे त्याचं जास्त तपशील काही येऊ शकला नाही. तुम्ही आता बाबाजी काळेंच्या सोबत होते काही काळ तिकडं नटराज हॉटेलला, मला माहिती आहे. तर त्यांना विचारला असेलच तुम्ही हा प्रश्न, त्यामुळे त्याचं उत्तर मी काय देऊ. सरकारने खरं तर पेट्रोलवरती ₹5 सबसिडी द्यावी असं कुठे मनसेकडे मागणी होती. सरकारने पेट्रोलवरती ₹5 सबसिडी द्यावी अशी मनसेकडे मागणी होती. त्यामुळे राज ठाकरेंचं वाढदिवस मुंबईमध्ये ₹5 स्वस्ताने पेट्रोल दिले पाहिजे. हां, त्यांनी 12 महिने द्यावं काय हरकत नाही, आम्ही त्यांचं सत्कारच करू. खरं तर रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे कर्जमाफीमध्ये काही अडचणी कराव्यासाठी. आज 3रा दिवस आहे. राज्य सरकारची भूमिका त्याच्यामध्ये प्रामाणिक दिसते मला. त्यामुळे अडचण आहे हे खरं आहे, पण सरकारच्या वतीने प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. चर्चा करूनच मार्ग निघतो कुठल्याही गोष्टीमध्ये आणि ती चर्चा करून मार्ग निघेल. सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करतील आणि निश्चित प्रकारे काही मार्ग काढतील. रोहित पवारांनी सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत मदत झालीच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. कर्जमाफी झाली पाहिजे ही पण भूमिका आहे. स्वर्गीय अजितदादांची सुद्धा हीच भूमिका होती. आज सुनेत्रा वहिनीची सुद्धा हीच भूमिका आहे किंवा सरकार म्हणून आमची सगळ्यांची हीच भूमिका आहे. विधानसभेचे आम्ही सदस्य म्हणून आमची सगळ्यांची हीच भूमिका आहे. तर चर्चेतून मार्ग निघेल त्याच्यावर. साहेब, डिंबे धरणाचा बोगदा हा विषय खूप चर्चेला राहिलेला आहे. काल अजितदादा आले होते, CM आले होते, त्यांच्याबरोबर आपली काही चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझी याच्या संदर्भात काल चर्चा झालेली आहे आणि म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही की ज्या वेळेला आम्ही हा निर्णय घेतला अजितदादांच्या बरोबर त्यावेळेला माझा जो इश्यू होता तोच होता की डिंबे धरणाला बोगदा पाडून पाणी पलीकडे नेण्यामध्ये माझा सक्त विरोध आहे आणि काही लोक त्याचा आग्रह धरत होते. परंतु आता त्याच्यामध्ये हा बोगदा करायचा नाही करायचा त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय अजितदादा, माननीय बाकीचे आमचे सहकारी यांनी सगळ्यांनी चर्चा करून या बाबतीत आम्ही योग्य निर्णय करू आणि मार्ग काढू असं मला आश्वासित केलं होतं. त्याची आठवण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल करून दिली, कारण काही हालचाली आता दिसत आहेत तशा परत. तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांना याच्यात विनंती केलेली आहे बैठक बोलवण्याच्या संदर्भात आणि निर्णय घेण्याच्या संदर्भात आणि त्यांनीसुद्धा मला आश्वासित केलेलं आहे की याच्यातून आपण नक्की मार्ग काढू.
आणखीन एक चर्चा काल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केली की हा जो पुणे नाशिक रेल्वे मार्ग आहे हा पूर्वी खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर या परिसरातून पुढे नाशिकला जाणार होता. काही तांत्रिक कारणं देऊन केंद्र सरकारने याच्या संदर्भात त्या मार्गामध्ये बदल करण्याच्या संदर्भात निर्णय घेतल्याचं कळतं आहे. पण त्याची जर व्हायबिलिटी पाहिली तर ती व्हायबिलिटी इकडूनच रेल्वे नेण्यामध्ये आहे. परदेशामधल्या काही तंत्रज्ञांशी माझी चर्चा झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आम्ही टेक्निकली याच परिसरातून तो रेल्वे मार्ग जरी GMRT किंवा काही अडचण असली तरी नेणं कसं शक्य आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तुम्ही ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून एक आव्हान मला द्या, मग आपण परत केंद्र सरकारकडे जाऊ आणि त्याच्यामधून काही मार्ग निघतो काही पाहू. तर त्या पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण एक दरवाजा किलकिला केलेला आहे आणि शक्य झालं तर तो अहवाल सादर केल्यानंतर पुणे नाशिक रेल्वे याच परिसरातून झाली पाहिजे. कारण आपलं चाकणला होणारं विमानतळसुद्धा पुरंदरला गेलेलं आहे, तिथेही काम एकदम जोरात सुरू आहे. उद्याच्या काही म्हणजे महिन्यातच पुरंदरचा सुद्धा विमानतळ सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नव्या मुंबईचं विमानतळ सुरू झालेलं आहे, सगळं फास्ट ट्रॅकवर चाललेलं आहे. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातसुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्रा वहिनींशी चर्चा झालेली आहे. दोन्हीच्या संदर्भात झाली, बोगद्याच्या संदर्भातसुद्धा झालेली आहे, नाशिक रेल्वेच्या संदर्भातसुद्धा झालेली आहे. एवढं मी आपल्याला सांगतो आणि त्याच्या संदर्भामध्ये माझा पाठपुरावा सरकारकडे चालू राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.